नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सर्वसेवा भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू गणनेचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत. सर्व प्रश्न IMPS रथ एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहे. आजचा आपला भाग असणार आहे 406वा. या भागामध्ये आपण 16 डिसेंबर 2025 या दिवसातील महत्त्वाचे चालू गणनेचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. महत्त्वाची जी काही माहिती सांगतो बघा, ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. प्रश्न सर्व IMPS आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. प्रश्न पहिला आहे, IMP प्रश्न आहे. तर नुकतंच जगातील सर्वात उंच युद्ध स्मारक, काय तर युद्ध स्मारक, प्रश्न IMP आहे. जगातील सर्वात उंच युद्ध स्मारकाचे अनावरण हे कोठे करण्यात आले आहे? तर ते बघा, पर्याय ड, लडाख या ठिकाणी. कोठे? लडाख या ठिकाणी जगातील सर्वात उंच युद्ध स्मारकाचे अनावरण हे नुकतंच करण्यात आलेलं आहे. आता या लडाखमध्ये कोठे? तर गलवान खोरे या ठिकाणी या सर्वात उंच युद्ध स्मारकाचे अनावरण हे करण्यात आलेले आहे. प्रश्न जर फिरवून विचारला तर जगातील सर्वात उंच जो काही पुतळा आहे बघा, तर तो कोठे आहे? तर तो आहे गुजरात राज्यामध्ये. कोणत्या राज्यात? गुजरात राज्यामध्ये. त्याचं नाव आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. सरदार वल्लभभाई पटेल यांचा तो पुतळा आहे आणि तो जगातील सर्वात उंच पुतळा आहे. परंतु इथे प्रश्न काय विचारलेला आहे? तर जगातील सर्वात उंच युद्ध स्मारक विचारलेले, युद्ध स्मारक. तर त्याचं अनावरण हे लडाख या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. लडाखमध्ये गलवान खोरी या ठिकाणी. हे जे काही स्मारक आहे तर ते 2020च्या गलवान संघर्षात शहीद झालेल्या 20 भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करते. काय? तर 2020च्या जे काही गलवान संघर्ष झालं होतं तर या संघर्षामध्ये शहीद झालेल्या 20 भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करते. लडाखमधील KM 120 पोस्ट जवळ थंड प्रदेशात हे उभारण्यात आलेले आहे. संरक्षण मंत्री जे आता आपले राजनाथ सिंह तर यांच्या हस्ते भारत रणभूमी दर्शन उपक्रमाअंतर्गत या सर्वात उंच युद्ध स्मारकाचे अनावरण हे करण्यात आलेले. काय? तर भारत रणभूमी दर्शन या उपक्रमाअंतर्गत. उद्घाटन कोणी केले? भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्याचे उद्घाटन हे केलेले आहे. लडाखची राजधानी काय आहे? लेह ही लडाखची राजधानी आहे. दुसरा प्रश्न आहे, टाइम मासिकने 2025चा CEO ऑफ द इयर म्हणून कोणास निवडले आहे? तर उत्तर आहे पर्याय अ, नील मोहन हे बघा यूट्यूबचे CEO आहेत. कशाचे? तर यूट्यूबचे CEO आहेत, ज्यांना नुकतंच टाइम मासिकने 2025चा CEO ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आलेला आहे. प्रश्न हा देखील IMP परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. यूट्यूबचे CEO कोण आहेत? तर ते आहेत नील मोहन, ज्यांना टाइम मासिकने CEO ऑफ द इयर म्हणून निवडलेले आहे. काही दिवसांपूर्वी टाइम मासिकने 2025चा पर्सन ऑफ द इयर विचारलेलं. काय? तर पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणास घोषित करण्यात आले होते? तर आर्किटेक्ट्स ऑफ AIला बघा 2025चा पर्सन ऑफ द इयर म्हणून टाइम मासिकने घोषित केले होते. आणि त्यानंतर आता बघा, टाइम मासिकने 2025चा CEO ऑफ द इयर म्हणून कोणास निवडले? तर नील मोहन. दोन्ही प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत, विचारले जाऊ शकतात. CEO ऑफ द इयर आहेत नील मोहन आणि पर्सन ऑफ द इयर आहे आर्किटेक्ट्स ऑफ AI. तिसरा प्रश्न आहे, राष्ट्रीय महामार्गावर टेबल टॉप रेड मार्किंग राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर नुकतंच बघा, राष्ट्रीय महामार्गावर टेबल टॉप रेड मार्किंग राबवणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्यामध्ये नुकतंच बघा, प्राण्यांच्या संरक्षणासाठी, कोणाच्या? तर वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी किंवा संरक्षणासाठी मध्य प्रदेश सरकारने राष्ट्रीय महामार्गावर टेबल टॉप रेड मार्किंग हे नुकतंच राबवले आहे आणि असं राबवणारे ते आता देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. काल की परवा आपण देशातील ज्या काही महत्त्वाच्या पहिल्या घटना होत्या बघा, तर त्या कव्हर केलेल्या तो व्हिडिओ पाहायचा आहे, ज्यामध्ये देशातील सर्वात पहिले जे आहेत बघा, ज्या काही पहिल्या घटना घडलेल्या बघा, त्या आपण त्या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. त्यासाठी तो देखील IMP व्हिडिओ आहे. आणि तसाच आजचा प्रश्न आहे बघा, राष्ट्रीय महामार्गावर टेबल टॉप रेड मार्किंग राबवणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे मध्य प्रदेश. NH 45. काय? NH 45
वरील वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या 2 किमी पट्ट्यामध्ये बघा 5 मिमी जाडीचा उंचावलेला लाल पृष्ठभाग वाहनांचा वेग कमी करतो, चालकांना सतर्क करतो. यामुळे प्राणी वाहन हे जे काही समोरासमोर येतात बघा तर ते टाळता येतं आणि या उद्देशाने हे टेबल टॉप रेड मार्किंग हे मध्य प्रदेश राज्य सरकारने राबवलेले आहे. कुठे तर NH45 वर NH45 लक्षात असू द्या. कोणत्या प्रकल्पातून जातो तर वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प लक्षात असू द्या. वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्पातून जातो NH45. या NH45 वर हे टेबल टॉप रेड मार्किंग हे राबवलेले आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी, हे जे काही वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प आहे तर ते देशातील कितवे व्याघ्र प्रकल्प आहे? काही महिन्यांपूर्वीच आपण हा प्रश्न घेतला होता. वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प हे देशातील कितवे व्याघ्र प्रकल्प आहे याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. आता मध्य प्रदेशमध्ये हे राबवले आहे. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? मोहन यादव आहेत. भोपाळ ही मध्य प्रदेशची राजधानी आहे. चौथा प्रश्न आहे, स्क्वॅश विश्वचषक जिंकणारा पहिला आशियाई देश कोणता ठरला आहे? प्रश्न हा देखील IMP आहे. तर स्क्वॅश विश्वचषक जिंकणारा पहिला आशियाई देश ठरलेला आहे आपला भारत. नुकतंच भारताने बघा हाँगकाँगचा पराभव करत, कोणाचा? हाँगकाँगचा पराभव करत स्क्वॅश विश्वचषक 2025 जो काही स्क्वॅश विश्वचषक पार पडला बघा तर याचं विजेतेपद हे आपल्या भारताने पटकावलेले आहे. आणि विश्वविजेतेपद पटकावत बघा भारत हा आशियाई देश ठरलेला आहे, पहिला आशियाई देश ठरलेला आहे स्क्वॅश विश्वचषक जिंकणारा. आतापर्यंत कोणत्याही आशियाई देशाने बघा स्क्वॅश विश्वचषक जिंकला नव्हता, परंतु आता भारताने बघा हाँगकाँगचा पराभव करत नुकतंच स्क्वॅश विश्वचषक जिंकला आणि तो आता पहिला आशियाई देश ठरलेला आहे. याचं आयोजन देखील आपल्या भारतामध्येच करण्यात आलं होतं. कोठे तर तमिळनाडू चेन्नई या ठिकाणी 2025च्या स्क्वॅश विश्वचषक 2025चं आयोजन हे करण्यात आलं होतं. एकूण 12 देशांचे संघ यामध्ये सहभागी होते. सलग 3 वेळा भारतात आयोजन करण्यात आलेलं आहे. किती? सलग 3 वेळा भारतामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे आणि असं करणारा तो पहिलाच देश ठरलेला आहे. म्हणजेच स्क्वॅश विश्वचषकचं सलग 3 वेळा आयोजन करणारा भारत हा पहिला देश ठरलेला आहे. प्रथम आयोजन हे 1996 साली करण्यात आलं होतं. केव्हा? 1996 साली. पुढचा 5वा प्रश्न आहे, नुकतंच गोल्डन ग्लोब होरायझन पुरस्कार 2025 हा कोणाचा जाहीर झाला? तर नुकतंच गोल्डन ग्लोब होरायझन पुरस्कार 2025 हा बघा पर्याय आलिया भट ज्या अभिनेत्री आहेत बघा, अभिनेत्री, तर यांना हा नुकतंच गोल्डन ग्लोब होरायझन पुरस्कार 2025 हा जाहीर झालेला आहे. याची सुरुवात झाली होती 1944 पासून. केव्हापासून? 1944 पासून. गोल्डन ग्लोब हा हॉलिवूडचा प्रतिष्ठित अवॉर्ड आहे. कोणाचा आहे? तर तो हॉलिवूडचा आहे. कोणाचा? हॉलिवूडचा, जो आलिया भट यांना जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगाने कोणत्या राज्यास भारताची आल्याची राजधानी म्हणून घोषित केलेला आहे? प्रश्न IMP डबल स्टार मार्क करून ठेवायचा आहे, विचारला जाऊ शकतो. तर नीती आयोगाने, कोणी? नीती आयोगाने कोणत्या राज्यास भारताची आल्याची राजधानी म्हणून घोषित केले? तर पर्याय मिझोरम. मिझोरम राज्याला भारताची आल्याची राजधानी म्हणून नुकतंच नीती आयोगाने घोषित केलेले आहे. प्रश्न IMP आहे. आता नीती आयोगाने केलेले, तर नीती आयोगाबद्दल थोडीशी माहिती पाहूया. नीती आयोगाची स्थापना झाली होती 1 जानेवारी 2015 साली. किंवा 1 जानेवारी 2015 साली त्याची घोषणा झाली होती आणि 8 फेब्रुवारी 2015ला नीती आयोगाची प्रथम बैठक ही नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. केव्हा? 8 फेब्रुवारी 2015ला. दोन्ही प्रश्न IMP आहेत. घोषणा केव्हा? 1 जानेवारी 2025 आणि पहिली बैठक 8 फेब्रुवारी घोषणा 1 जानेवारी 2015 आणि पहिली बैठक 8 फेब्रुवारी 2015 रोजी. कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. म्हणजे सध्या कोण आहेत नीती आयोगाचे अध्यक्ष? तर नरेंद्र मोदी हे सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष कोण आहेत? सुमन बेरी आहेत. लक्षात घ्या, सुमन बेरी.
नीती आयोग ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे. प्रश्न विचारला जाईल, भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था कोणती? तर नीती आयोग ही बघा भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे. काही महिन्यांपूर्वी देशातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते ठरले होते? तर ते देखील मिझोरमच ठरले होते. लक्षात असू द्या, मिझोरम हे बघा देशातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य असून भारताची आल्याची राजधानी देखील म्हणून घोषित करण्यात आले. आता हे कोणी केलेले? तर नीती आयोगाने केलेले आहे. मिझोरमचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? लाल दुहोमा आहेत. मिझोरमची राजधानी आहे ऐजॉल. राज्यपाल आहेत बी के सिंह. 7वा प्रश्न आहे, सिमरनप्रीत कौर ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर सिमरनप्रीत कौर ही खेळाडू बघा पर्याय ड नेमबाजी. कोणत्या खेळाशी? तर नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे. आता हा प्रश्न का घेतला आहे? तर नुकतंच पार पडलेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये या सिमरनप्रीत कौरने बघा सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. काय? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे आणि त्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे जो विचारला जाऊ शकतो. तर सिमरनप्रीत कौर ही नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतर अमनप्रीत कौर ही क्रिकेट आणि हरमनप्रीत कौर ही देखील क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. पुढचा 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील ग्वाल्हेर सँडस्टोनला GI टॅग नुकतंच प्राप्त करण्यात आला आहे? तर नुकतंच बघा मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर सँडस्टोनला GI टॅग हा प्रदान करण्यात आला आहे. लक्षात ठेवा, प्रश्न IMP आहे. ग्वाल्हेर सँडस्टोन हा मध्य प्रदेशमधील एक उत्पादन आहे ज्याला नुकतंच GI टॅग प्राप्त झालेला आहे. पहिला GI टॅग प्राप्त हा 2004-5ला किंवा 2004-5ला प्रदान करण्यात आलेला. कोणाला? तर दार्जिलिंग चहाला. दार्जिलिंग चहा हे बघा GI टॅग प्राप्त असणारे पहिले उत्पादन असून जर विचारलं महाराष्ट्रातील कोणते, तर सोलापुरी चादर हे महाराष्ट्रातील पहिले उत्पादन आहे ज्याला GI टॅग प्राप्त झालेलं आहे. अंमलात केव्हा आणले GI टॅग? तर 2003 साली किंवा 2003 साली बघा अंमलात आलेले आहे. प्रश्न IMP आहे. हे झाले माहिती सगट करंट अफेअर्स. आता घेऊया फक्त रिव्हिजन म्हणजे प्रश्न आणि उत्तर, म्हणजे आपल्या चांगलं लक्षात राहील. पहिला प्रश्न होता, जगातील सर्वात उंच युद्ध स्मारकाचे अनावरण हे कोठे करण्यात आले? तर लडाख या ठिकाणी जगातील सर्वात उंच युद्ध स्मारकाचे अनावरण हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. दुसरा प्रश्न आहे, टाइम मासिकने 2025चा CEO ऑफ द इयर म्हणून कोणास निवडले आहे? तर नील मोहनला CEO ऑफ द इयर म्हणून टाइम मासिकने निवडले असून पर्सन ऑफ द इयर म्हणून बघा आर्किटेक्ट्स ऑफ AI ला निवडण्यात आले आहे. तिसरा प्रश्न आहे, राष्ट्रीय महामार्गावर टेबल टॉप रेड मार्किंग राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर मध्य प्रदेश राज्य हे राष्ट्रीय महामार्गावर टेबल टॉप रेड मार्किंग राबवणारे देशातील पहिले राज्य आहे. चौथा प्रश्न आहे, स्क्वॅश विश्वचषक जिंकणारा पहिला आशियाई देश कोणता? तर हाँगकाँगचा पराभव करत भारत हा पहिला आशियाई देश ठरलेला आहे. काय? तर स्क्वॅश विश्वचषक जिंकणारा. पुढचा प्रश्न आहे, नुकताच गोल्डन ग्लोब होरायझन पुरस्कार 2025 हा कोणाचा जाहीर झाला? तर भारताच्या अभिनेत्री आलिया भट यांना गोल्डन ग्लोब होरायझन पुरस्कार 2025 हा नुकताच जाहीर झाला आहे. 6वा प्रश्न आहे, नीती आयोगाने कोणत्या राज्यास भारताची आल्याची राजधानी म्हणून घोषित केले? तर मिझोरम राज्याला नीती आयोगाने भारताची आल्याची राजधानी म्हणून घोषित केले आहे. 7वा प्रश्न आहे, सिमरनप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ती बघा नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे. पुढचा आहे शेवटचा प्रश्न, कोणत्या राज्यातील ग्वाल्हेर सँडस्टोनला GI टॅग हा प्रदान करण्यात आला? तर मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर सँडस्टोनला GI टॅग हा नुकताच प्राप्त झालेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालवणीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगट कव्हर केलेले आहेत जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.